आळंदीमध्ये माऊलींचं दर्शन झालं, हरिपाठ ऐकला, मन अगदी शांत झालं. पण आता एक वेगळीच हाक ऐकू येत होती, ती म्हणजे पोटाची. आणि म्हणूनच थांबलो आळंदीमधल्या एका प्रसिद्ध मिसळीसाठी, वृंदावन मिसळ. खरंच ही मिसळ इतकी प्रसिद्ध आहे का? चला पाहूया. नमस्कार मंडळी, वेलकम बॅक टू ट्रॅव्हल विथ आर्ट. आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत आळंदीमधली प्रसिद्ध वृंदावन मिसळ. माऊलींचं दर्शन घेतल्यानंतर इथली मिसळ खाणं हा माझ्यासारख्या भाविकांचा आवडता कार्यक्रम असतो. चला तर मग. दर्शन झाल्यानंतर मंदिरापासून अगदी जवळच हे हॉटेल दिसलं. बाहेरच बऱ्यापैकी गर्दी होती, गाड्यांची रांग, भाविक, लोक मिसळीचा आस्वाद घेत होते. हे पाहूनच समजलं जागा काहीतरी खास असते. तिथे बसलो, सेटल झालो आणि ऑर्डर दिली मिसळ आणि कांदा भजीची. सर्व्हिस तशी फास्ट आहे, त्यामुळे मिसळ पटकन आली. मिसळी बरोबर होतं कांदा, दहीवाटी आणि मिसळची एक अशी आयकॉनिक काचेची डिश. हे सगळं बघूनच भूक अजूनच वाढत होती. पहिला घास घेताच सर्वात आधी जाणवली ती मिसळीची चव. कट अगदी संतुलित, ना खूप तिखट ना फिक्का. मसाल्याचा फ्लेवर खूप छान जाणवत होता. मटकी व्यवस्थित शिजलेली होती आणि शेव आणि त्या फरसाणामुळे एकदम मस्त क्रंच येत होता. पावाबरोबर सुद्धा हे कॉम्बिनेशन खूप छान लागत होतं. जर तुम्ही खूप तिखट मिसळ शोधत असाल तर कदाचित ही मिसळ तुम्हाला थोडी सौम्य वाटेल. आता येऊयात आपल्या पुढच्या डिश कडे, म्हणजे खेकडा भजी. भजी पण मस्त क्रंची आहेत, पण माझ्यासाठी थोडीशी जास्त कडक आहेत, पण चवीला वाईट नाहीयेत, सुंदर आहेत. पण चवीच्या बाबतीत नक्कीच निराश करत नाही आणि एकदम मस्त मिसळ आहे, मला फार आवडली. दर्शनानंतर शांतपणे बसून मिसळ खाण्यासाठी ही जागा खूप छान आहे. किंमत, चव आणि लोकेशन तिन्ही गोष्टी चांगल्या आहेत, म्हणूनच इतकी गर्दी असावी. फक्त त्यांचं एकच आहे, थोडं हायजिनिटी सुधारली तर अजून जास्त मजा येईल. बाकी मला फार आवडलं. जर तुम्ही सुद्धा आळंदीला दर्शनासाठी येणार असाल तर वृंदावन मिसळ नक्की एकदा ट्राय करा. विशेषतः सकाळच्या वेळेत किंवा दर्शन झाल्यानंतर हे नक्की तुम्ही खाऊ शकता. तुम्हाला ही चव नक्की आवडेल. आळंदीचा हा प्रवास आणि त्यानंतरची ही मिसळ, दोन्ही अनुभव खास होते. एका बाजूला मनाला मिळालेली शांतता आणि दुसऱ्या बाजूला पोटाची समाधानकारक मेजवानी. असा दिवस खरंच संस्मरणीय ठरतो. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंटमध्ये सांगा तुमची आवडती मिसळ कोणती, आणि अशाच महाराष्ट्रातील फूड आणि ट्रॅव्हल ब्लॉगसाठी ट्रॅव्हल विथ आर्टला नक्की सबस्क्राईब करा. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.